हर हर महादेव मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते ओंकारेश्वर प्रवास पाहिला आहे आमचा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ओंकारेश्वर दर्शन, आजूबाजूचे छोटे छोटे जे मंदिर आहेत त्यांचं दर्शन, नर्मदा नदीचं दर्शन सर्व काही पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवरले बाकी सर्व काही. आता सकाळी लवकर उठलो होतो तर आवरले सर्व. आता निघायचं आहे. हे आवरा दे. आणि दादू दादू आगाऊपणा करायला घालतोय चष्मा खालचं. बरोबर ठीक आहे. चल घेतो चल. काय घ्यायचं तू सांग. घेतो. रडू नको राहू. बरं म्हणत नाही मला. बरं काढत नाही. चल बरं ठीक आहे. चल बरं मारत नाही. पण काय आगाऊपणा करायची गरज नाही. काय गरजच नाही आगाऊपणा करायची. हा धिंगाणा करायची गरज नाही काय. रडू नको लावली. चल रडू नको. घेऊन देतो तुला. चल. हा चुप. हा चल घेऊन देतो तुला. काय घेऊन द्यायचं घेऊन देतो मी. हा चल रडू नको. पण यावर आवड लाग. चल सागर आवड लाग. चल बॅग खाली ठेवायची बरं का आपल्याला. सांगितले त्यांनी बॅग खाली ठेवा म्हणे. मग तुम्हाला किती उशीर झाला तर काय अडचण नाही. जर आपण बॅग रूममध्ये ठेवली तर डबल चार्जेस लागणार आपल्याला. त्याच्यामुळं बॅग खाली ठेवायची. 6:30 वाजलेत. आता लगेच निघायचं आहे. लवकर गेलं ना तर लवकर नंबर लागन आणि लवकर दर्शन होईल. काय दादू आरसा दे. दे ते पटापट आवरा. चल अरे आल्यावर घे ना. तुला काय घ्यायचं ते. आता नको. दर्शन करू पहिले. चहा घ्यायचा काय. हा समोर भेटते का नाही का. मी तर हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. रडू नको रे. भांडणं करू नका. खरंच भांडणं. चल ये. काय करायला. चल ये रे. चल घेऊन देतो ये. चल कुठे गेल बघ. चल ये. ये इकडे इकडे. चल ये. चल ये घेऊन देतो. ये चल. कशी वाटायली का शुभांगी. कशी वाटायलीस तू. वाव साडी ड्रेस नथनी. काय शुभांगी कसं काय का आज. तर चहा घ्याव का. चहा घेऊ तिथं समोर. लय थंडी वाजली का. किती काय चाय घ्यायचा का. कितीला चाय. 10 का एक आहे. दे सागर. दादू तुला घ्यायचा का चहा. तुला घ्यायचा. एक खाली ग्लास तर. हाँ चलो आप. हाँ कोई बात नहीं. हर हर महादेव. बस एक खाली गिलास दे देना. इसमें से कर लेंगे हम. घे रे. घे ना. पिना गरम चहा. थंडी लय वाजली. कोणी ग. चाय एकदम भारी आहे आणि पेशंट कॉफी. प्रमोशन करायला का तू चहाचं. या तुम्ही पण चहा घ्यायला. दादू चष्मा मला लावायचा आहे. चष्मा कुठे ते आणलं. ते बॅग मध्येच आहे. ते आणलं नाही. हर हर महादेव. कशामुळं लावलं म्हटलं. भांडण करू नका.
कुठं भांडणं काढ तुमचे मग इकडे बघ. हर हर महादेव. भेटते ना ते तेच नाही राहणं. दर्शन तू झाले ना. हर हर महादेव. हाय काय म्हणते. तिकीट काढून तू सुद्धा चालू केलं तुझं माईक बंद वाटायले. चालू कर. चालू असेल. नाही चालू नाही. 8 वाजले. पडल्यामुळे झालं का? हा पडल्यामुळे चालू झालं का. नाही चालू झालं. कर चालू कर. आवाज येणार नाही का. चालू कर. 8 वाजलेत. अजून कमीत कमी 1 तास तरी लागेल बहुतेक. काय माहिती किती वेळ लागेल. कितव्या मजल्यावर आलोय आपण सांग बरं. कितव्या मजल्यावर आलोय आपण. आता इथून 40 मीटर राहिले. 40 मीटर. काय 40 मीटर मंदिर. कोण म्हणलं हे बघा. पुढे 40 मीटर. झालं असं नाही तुला कळण झालंय. अरे पण तुझ्याकडे दाखवी ना. चला निघाली. दगड काम असे रचलेत का. बदल चला. एकूण आता दर्शन झालं आपलं. सकाळी 7 वाजता लागलो होतो लाईन मध्ये तर 9:30-10 वाजलेत. सकाळी लवकर लागल्यामुळं दर्शन लवकर झालंय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पहा मंदिर आणि नर्मदा नदीचं पण दर्शन करायचं आता. हे नर्मदा नदी आहे. चला दमन चला. दमन उतर खाली. हळू उतर. हा मस्त सगळीकडे असे दगड रचलेत. चल दमन चल बोट चौकून चल. पाण्यात नाही जायचं. नर्मदा नदीचं दर्शन करायचंय आणि पुन्हा छोटे छोटे देव आहेत त्यांचं पण दर्शन करायचंय. मंदिर छोटे. शुभांगी काय करायले. झालं दर्शन. हा झालं. चांगलं वाटलं. एकदम भारी दर्शन झाले. एकदम भारी दर्शन झाले. चल चालू आहे ते. चल कुठं चालू आहे तो माईक चालू आहे. तिकडे बघ तिथं म्हणते आता फरसान हे लेकर आहे ना बघ कसं करायचं बघ. उतर खाली चल. उतर चल पडशील. ॲडव्हेंचर करतो काय तू. सागर उतर पडशील बरं वरून. चल समोरून ये.
चले शुभांगी शुभांगी आता याच्यामध्ये ना जहाजामध्ये जायचं असलं ना आणि छोटे छोटे समजा मंदिरं फिरायचे असले ना हा. तर जावं का करावं का मग हा हा. इथपर्यंत आलो तर मग आता सगळं दर्शन घेऊन आता जायचं ना. 200-300 रुपये खर्च लागेल पण त्याला बहुतेक. लागला असं तर ऐकलंय मी लागला मला तर काही माहिती नाहीये कारण का मी ओंकारेश्वरला पहिली वेळेस आलेला आहे बाकी मंदिर पहा एवढ्या लाईनी जायच्या आहे सकाळी आंघोळ केली जमलं असतं काय ए चला मित्रांनो नर्मदा नदीचं दर्शन करून घ्या मस्तपैकी अरे वा पाणी आहे तुम्हाला सक वाव इथं पायरी नाही काहीच नाही हा? ना. इथं नाही पायरी पडशील सरक बाजू मागो तिथे पायरी नाहीये सरक माग सरक आहे याचा बेलफुल ठेव पिंडीवर इथं महादेवाची पिंडी जा तेच तिथून पाय धुवून ये. हा ए त्याने टाकायची ते बघ किती मासोळे टाकायचे ए शुभांगी पाय धुई बेलफुल ठेव पिंडीवर चल दिवा लावायला इथं नाही हो काही पाय माचीस दुखाले आहे का का? उभं टाकून माचीस नाही हा माचीस आणली असली तर. माचीस नाही आणली तीन इकडे बघ ना 3 तास झालं उभं टाकलं सारखं लाईन मध्ये दरबार दादू हा त्याने घेऊन मासोळे टाकायचे हा टाकू जा मासवाला पकड ना असं पकड इथं कितीला आहे पकड. फुटाने आज एक पल्ला विचार थांब ना थोडा वेळ विचारतो आपण मम्मी तुला दे चल. फुटाने केवढ्याला विचार 10 लाख नाही तर 10 लाख चला तर मन लावून पूजा कर जरा हा एक्साइटेड वाटायलंय खूप भारी वाटायला लागलंय है ना का बाकी पहा तुम्ही पण दर्शन करा चला माझ्यासोबत 12 ज्योतिर्लिंग 4 धाम प्रवास करायचा आपल्याला आणि त्याची सुरुवात आपण 2026 मध्ये सुरुवात केलेली आहे पहिलं ज्योतिर्लिंग आपला पूर्ण झालाय दुसरा ज्योतिर्लिंग आता उद्या उज्जैन असेल ए खा ए पाय धुवा फक्त पाय धुवा कोण ए काय मागाली महादेवाकडे सांगत नसता आणि तुम्ही पण नक्की एकदा अवश्य या पन्नीवर बे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग काय आले पन्नीवर लक्ष दे जा हा किती किती मासोळे हा ए पत्ती मदत करो गे तिकडे अलीकडे हाँ इधर नहीं है पानी बहुत गहरा है उधर तिकडे इकडे पानी बहुत गहरा है उधर से चलो इथं पडलं नाही तर पाऱ्या नाही काय नाही डायरेक्ट मदतच जायचं काम आहे आणि पाणी लय खोल आहे इथं चला चल पलीकडून चला तुला सांगितलं ना तिथं जाऊ नको 3-3दा दे आपले नाही लेकर जाऊ लागले लेकराला जाऊ द्यायचं नाही लक्ष ठेव पाय घसरला डायरेक्टच बेल टाकून देऊ का इथं हा बेल वाय सगळा बेल वाहून टाक दुसरीकडे जायचं ना तेव्हा हा जायचं ना राहू देऊ मग हे जहाज करावं का एखादा हा हा हो फोटो नहीं भैया कैमरा वीडियो बन रहा है करतो अंघोळ कर कशाला अंघोळ करू नको द्या कर रे
अरे कपडे नाही आणले ना. जाऊ दे, ते कपडे काढून करतात ते. हा करू दे. मग कपडे काढून दे, मग पैसे दे. वाढू नाही. ए तिथं नको बसू. काढ 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 त्याचे काढ. तिथे पायरीवर बस जायचं. त्या पायरीवर बस. पायरीवर बसून काढ. कर जाय दादू. आणि अंग काय मारलं घर लो अच्छे से लगाओ रख लो लो ये तो है अच्छे से लगाओ प्राचीन विष्णू मंदिर सर के ए थांब येऊ चला चला रे चला सागर थांब येऊ दे. आजा फटाफट आजा फटाफट आजा फटाफट आजा. अरे आना तू आ गया बाबू एक मिनिट. सागर इकडे जास्त लांब जाऊ नको तिकडं. दे नाही बघायलोय ना काय 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 हलवाचा हलवा दे ना जरा. वेगळं वेगळं करायलोय ना आता जेवायचं. गाजराचा हलवा काय काय जेवायला काय आता. हे देवाचं म्हणायलोय. देवाचं वय जेवायला कुठं काय 4 दिवसात आणायचं तर काय बोलू. तुला तर म्हणलं होतं पुऱ्या मस्त बनव. याची तर वजन घ्यायला कटाळू राहिले. अगं आपल्या ना ओंकारेश्वर दर्शनाला आम्ही सुरुवात केली होती सकाळी 7 वाजता. तर आपलं दर्शन झाले 3 तास 3-3.5 तास लागले आपल्याला. आणि हे काय लावलं तुमचं रे.
इथं तर- कशाला वाटत नाहीत काही वाटे घेऊन ये ना पुढे. हा मम्मी हे चांगलं आहे काय वाटत नाही कशात खाणार मग नाही लय चांगलं आहे. वाटे आणले असते. प्लेट दे डब्बा दे काहीतरी दे ना असेल दे ए सागर हा इकडे ए सागर सागर इकडे इकडे आहे तू पाण्यात काय बघायला तुला 10 रुपये दे आणि ते बाकी तुझी बाई दिली लावायला तिच्याकडे ही गती नाही इकडे हे जा रे दोन तीन वाट्या प्लेटा द्या म्हणा त्या प्लास्टिकच्या पैसे देऊ म्हणा जा बोट चोकू नको 5 रुपये देतील आणि 3 वाटे द्या. जा रे प्लास्टिकच्या वाट्या द्या म्हणा हे ते उचलू नको दगड तू जाय म्हणा. ते आले पोलीस आले बघ ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन आमचं झालं 3-3.5 तासात. नंतर मग आम्ही कुठल्या मंदिरात गेलतो ग लक्ष्मी टेम्पल काय रे काय आलं रे नाही साध्या ते रिकामे द्या म्हणा जा रे आण ते सागर जा आण सागर त्याला नाही कळण झालं जा आण तू आण जाय खाली द्या म्हणा आम्हाला काय लागत नाही 2-3 द्या म्हणा 3 वाट्या तीनच दे. सकाळी लवकर जर लागलं लाईनला तर लवकर दर्शन होते मस्तपैकी लेके जाएगा तो लेके किती वाजले का आता उतना दूर रखते हैं क्या? उतना दूर नजदीक रखने का बैग कोई उठा के लेके जाएगा उधर से जाएगा 2:45 वाजले आता लेके आ सर्व दर्शन झालेत आमचे छोटे 2-3 मंदिर आहेत बाजूला त्यांचे पण दर्शन झाले आणि आता संध्याकाळी इथून उज्जैनसाठी निघायची तयारी आहे यायला म्हण यायला काय रे त्याच्याकडे विचार इथून घे यांच्याकडून घे ते चनेवाल्याकडून घे चनेवाल्याकडून मला वाटतं तू आणले का 2-3 प्लास्टिकचे का मी कधी घेतले आपल्या स्टीच्या वाट्यात मी घेतलेच नाहीत ना हा का नहीं चंदन नहीं कोई बात नहीं। लगाया है चलो लगा दो आ जाओ बाबा लगा ए चंदन नहीं वाट लावलेलं सकाळी लावलं तर निघून गेलं आ जाओ बाबा लगा दो चलो कोई बात नहीं आ रहे हो तो सुबह लगाया था निकल गया शायद लगा आराम से लगा अच्छा लगा जरा वीडियो बन रहा है मस्त ठीक है हाँ हर हर महादेव अच्छा आराम से लगाओ ऐसी बैगा नहीं रखना बाबा उधर। हाँ बैग लेके जाएगा उनको वही बोला मैं नहा रहे यहाँ पे बैग रखा है एकदम पीछे इतना पीछे की हाँ दिख भी नहीं रहा हो ठीक से दिख भी नहीं हाँ। ले लो बाबा जी वो ले लो और मालूम है क्या हाँ ना लोग बराबर नहीं अरे लोग बराबर नहीं बाबा लोगों के ऊपर भरोसा नहीं करना चाहिए कब क्या होगा पता नहीं ऐसा होगा हाँ बहुत संभाल के रहना पड़ता है ले लो, कोई बात नहीं। हर हर महादेव काय करायला येते ते किती वेळ झाले ए आना लवकर चला आना किती दिला 3 मी खाल्लंच नाही हलवा तर आपण मनला पाप जा चमचा धुणार त्या पाण्याहून जाय हे घाण नाही पाणी चांगलं पाणी इकडे आपण शेवटला आलो इकडे ए तिकडे जा तिकडे समोरून जा समोर हा? आणि काय समोर जाऊ दे, समोर चांगले ये चल बदल दाल चल
आता पाहू नका हो. लय लेकर आगाव आता एवढे आगाव लेकर राहत नाही. टाके चल दे तुमची लाकडात होते ना गे लाकडात दे मला लाकडात दे त्याच्यात टाकून दे त्याच्यात टाकून दे. गाजराचा हलवा खायला या मस्त पैकी. आणलं तर नाही हा याला दे ना त्या याला मेंढ्याला. कोणला ए बाबाला दिला असं जरा होत नव्हतं का. ए गेलं ते तिकडं बाबा गेले. भरून दे मला भरून दे. आण रे इकडे. घ्या ना रे घ्या तू खाय ना मग खा जरा अर्धा एक घंटा बसू. हा हा एक नंबर झालाय. किती लागला आपल्याला 3 तास लागले ओंकारेश्वर दर्शन आणि मला वाटतं 2-1 तास लागले ममलेश्वर आहे ना का. ममलेश्वरला जास्त नाही लागला ओंकारेश्वरला जास्त लागला कारण का ते किती मोठी बिल्डिंग आहे. नाही सकाळी 7 वाजता लागलो होतं आपण 6:30 वाजता लाईनला तर आपलं दर्शन किती झालं 9:30 वाजले होते. आता इथून आम्हाला उज्जैनला जायचं. काय एवढा खर्च आला नाही ओंकारेश्वर झाला आमचा. किती आला टोटल किती आला असेल 2-2.5 है ना. छत्रपती संभाजीनगर ते ओंकारेश्वर. है ना. ए पडशील तिकडे नको जाऊ. ए चल रे सागर दादू चल समोर जाऊ तिकडे जाऊन बस जरा थोडं. ए चल रे तिकडे पाणी साफ आहे का तिकडे पाणी छान आहे. करू का आंघोळ मी नको हे राहू दे आंघोळ नको केलेली आंघोळ अरे आंघोळ बघ लोक बघ ना पोहालेत काय आणले ना वाटते तिथे ठेवले तू आहे का तिथे ठेवले ना पोहायचं म्हणल्यावर काय. चालले का रे बसून असं बसले तुम्ही असं बसले नवीन काय ते असं बसतात ना आपल्याकडे. हां कशात कोणतं गाव तुमचं संभाजीनगर. तुम्हाला कुठे जायचं दादा दरबार खंडव्याला दादा दरबार आहे.
जेवायला तरी बोलव. माझी पेशंट झाली पेशंट. सध्या आता आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बस स्टँडवरती आहे आणि इथून आम्हाला उज्जैनला जायचं आहे. तर एका माणसाचं तिकीट 220 रुपये सांगायलेत. अशा बस आहे बघा, हे बस चालल्यात सगळ्या तिकडंच.